काय सांगाल, 6 गावांचा लवकरच हद्दवाढीत समावेश होईल असं पालकमंत्री असतील, तुमची भूमिका काय आहे? कालच मुश्रीफ साहेबांनी सांगितलं की प्रथम 6 गावं घेणार म्हणून. त्या अनुषंगानं आम्ही आज हसन मुश्रीफ साहेबांना भेटलो, त्यांना निवेदन दिलं आणि त्या संदर्भातली आमची भूमिका मांडली की आमच्या जे काही ग्रामीण भागाचा जो बाज आहे किंवा ग्रामीण भागामध्ये जी जनता सुखी आहे आणि त्याची जी परवड तुम्ही साहेब जी करणार आहे, तर ती सर्वांनीच विनंती केली की 20 गावातल्या सरपंचांनी की बाबा हेच साहेब तुम्ही हद्दवाढ थांबवा म्हणून. जर हद्दवाढ साहेब जर करणारच जर ते त्यांचा जर तसा पवित्रा जर असेल भविष्यामध्ये, तर प्रकर्षाने आमचा विरोध राहील त्याला आणि मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन उभं करू. टप्प्याटप्प्यानं हद्दवाढीत गावं घेणार असं भूमिका त्यांची आहे. त्यांचे आता साहेब काय झाले की पोडापोडीचं राजकारण जसं असते तसं त्यांचं ते आता हे सध्या 6 गावं पहिल्या टप्प्यात घ्यायची आणि राहिलेली नंतर टप्प्याटप्प्याने गावं घ्यायची अशी त्यांची भूमिका आहे. पण आमचं पहिल्यापासूनच सर्वच गावांची भूमिका अशी राहिलेली आहे की एकही गाव या हद्दवाढीमध्ये जाऊन द्यायचं नाही, एकही इंच जमीन हद्दवाढीत जाऊन द्यायचं नाही. आणि अशा भूमिकेनं आम्ही 20 गावं एकत्र आहोत. 20 गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ आमच्या बाजूने आहेत. काल तुम्ही हद्दवाढीमध्ये 6 गावांचा लवकरच समावेश करणार असं सांगितलं, मात्र ही 6ही गावं आता विरोधात आहेत. जर हद्दवाढीत गेलो तर मोठ्या जनक्षोभाला सामोरं जावं लागलं असं म्हणतात. नाही, आता याच्यामध्ये काय झालं की कोल्हापूर महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून नगरपालिका असताना जे क्षेत्र होतं ते क्षेत्रफळ आजही आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे कोणतेही फायदे लोकसंख्येचा निकष पूर्ण न केल्यामुळं आपल्याला स्मार्ट सिटीसारख्या योजनांचा फायदा घेता येत नाही. आणि कोल्हापूर शहर आपल्या सर्वांचं आहे, आपल्या जिल्ह्याची राजधानी आहे. कोल्हापूर शहर हे सुंदर, सर्वांग सुंदर व्हावं ही सर्व नागरिकांची इच्छा आहे. त्यासाठी जे कोल्हापूर महानगरपालिकेच्या अनेक मूलभूत सेवा सुविधांचा फायदा घेतात अशी नजीकची 6 गावं तर किमान पहिल्या टप्प्यामध्ये आपण हद्दवाढीमध्ये घ्यावीत अशा प्रकारचं माझं म्हणणं होतं, प्रस्ताव होता. आज त्या 6ही गावाचे लोक मला भेटले, त्यांनी काही आपल्या तक्रारी केल्या आणि त्यांची तक्रार एक सार्वत्रिक आहे की महानगरपालिकेला स्वतःचेच रस्ते अजून करता येत नाहीत, स्वतःच्या सुविधा पुरवता येत नाहीत नागरिकांना, तर ते आमच्या काय पुरवणार असं त्यांचं म्हणजे पहिली मुख्य तक्रार आहे. आता यामध्ये मी त्यांना सांगितलं की बा तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही निर्णय घेणार नाही, परंतु आपण विश्वासात घेऊ आणि नंतर आपण निर्णय घेऊ.